हॅलो एव्हरीवन, माझं नाव धनंजय वामनराव खराटे, 10th ऑनलाईन बॅच. माझं रिसेंटली महाजनको असिस्टंट इंजिनियर, SBI क्लर्क आणि IDBI ESO इथे सिलेक्शन झालं. सो थ्रूआउट एंटायर ह्या जर्नीमध्ये माझा इंग्लिशचा जो काही स्टडी होता ते मी तुम्हाला इथे शेअर करतो, जे की तुम्हाला पण हेल्पफुल राहील. ओके, सो जेव्हा बॅच झाली त्याच्यानंतर एक कॉन्ट LRची खूप सारे ॲस्पायरंटला आवड निर्माण होते, बट इंग्लिशकडे दुर्लक्ष होतं. सेम त्यातलाच मी सुद्धा आहे. इनिशियली मी इंग्लिशकडे फार दुर्लक्ष केलं आणि माझा पहिला स्कोर इंग्लिशचा हा 7.75 आहे, IBPS PO प्रीचा. देन ही जर्नी 7.75 टू IBPS PO एक 22 पर्यंत माझा स्कोर आलेला आहे आणि क्लर्कला 27 पर्यंत आलेला आहे. सो मग हा इम्प्रूव्हमेंट कशी झाली, तर ह्या जर्नीमध्ये इनिशियली जेव्हा माझा स्कोर खूपच कमी असायचा तेव्हा मी शुभम सरांशी कम्युनिकेशन केलं की सर, माझा स्कोर असा येतोय आणि माझी काही इम्प्रूव्हमेंट होत नाहीये. सर म्हणले, फातिमा मॅमशी कॉन्टॅक्ट कर, तुला डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट दिसेल. सो मी इथे तुम्हाला ह्या ऍक्टिव्हिटीज शेअर करतोय की SSAच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, मग त्या असतील, पहिली म्हणजे SSA लर्नर्स क्लब, जे की पुरंदर सर घेतात. ठीक आहे. सेकंड ऍक्टिव्हिटी जे की फातिमा मॅमचे एंटायर जे काही आजपर्यंत त्यांनी घेतलेले युट्यूब सेशन्स असतील, ती ऍक्टिव्हिटी. तर युट्यूब सेशनचा कसा फायदा झाला, तर युट्यूब सेशनमध्ये मॅमने आपल्याला सगळीकडे हे इरिलेव्हंट मटेरियल भेटतं, पण मॅमने हे एक्झाम ओरिएंटेड, टू द पॉइंट, प्रॉपर सिक्वेन्शियली सगळे युट्यूबचे प्री आणि मेन्सचे सेशन घेतले. सो मी ते केले. आणि देन थर्ड, ऋषिकेश सरांनी घेतलेले आपले मॉक अनालिसिसचे व्हिडिओज, जे की युट्यूबला घेतलेले आहेत. 12 व्हिडिओ प्रिलिम्सचे आहेत आणि 9 व्हिडिओ हे मेन्सचे आहेत. अशा टोटल 21 मॉक आहेत. आणि ऋषिकेश सरांची बेसिक ग्रामर बॅच. तर ह्याच्यामध्ये मी हेच कन्क्लुजन देईल की ह्या जर्नीला इंग्लिशकडे दुर्लक्ष करायचं नाहीये आणि ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, जो की SSA टीम सगळ्या ऍक्टिव्हिटीज घेत आहेत, त्या ऍक्टिव्हिटीला टू द पॉइंट एक एंड पर्यंत त्याला आपल्याला न्यायचं आहे. तेव्हाच आपल्यामध्ये ती इम्प्रूव्हमेंट दिसेल. 7.75 प्रिलिम्स पासून ते 27 पर्यंतची जी माझी जर्नी होती, त्यामध्ये ह्या ऍक्टिव्हिटीचा खूप मोठा रोल आहे. कारण की मॅमने दिलेला गायडन्स असो किंवा ऋषिकेश सरांचा जो काही सॉल्व्ह करण्याचा अप्रोच असो किंवा पुरंदर सरांचे जे काही ट्रेडिंग असलेले आर्टिकल, हॉट टॉपिकचे आर्टिकल असो सेशन मधले, ह्या सगळ्यांमुळे माझ्यामध्ये जी काही इम्प्रूव्हमेंट झाली आहे ती मला इथे शेअर करावीशी वाटली. माझी इतकीच इच्छा आहे की तुमच्यासारख्या सगळ्या ॲस्पायरंटनी ह्या गोष्टी टू द पॉइंट डेली बेसिसवर कन्सिस्टंटली फॉलो कराव्या. डेफिनेटली तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल. चलो, ऑल द बेस्ट, टेक केअर.